नमो नमः. आज आपण 8वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील सूक्तिसुधाचा भाषाभ्यास बघूया. तर भाषाभ्यासामध्ये पहिल्या श्लोकाचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरत, म्हणजे आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहायची आहेत. तर बघा, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, राजा कुत्र पूज्यते, म्हणजे राजा कुठे पूजला जातो. तर पहिल्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आहे, स्वदेशे पूज्यते राजा, म्हणजे काय, तर राजा त्याच्या स्वतःच्या देशामध्ये पूजला जातो. म्हणजेच आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार, राजा स्वदेशे पूज्यते. पुढचा प्रश्न आहे, कह सर्वत्र पूज्यते, म्हणजे कोण सगळीकडे पूजला जातो. तर त्याचं उत्तर सुद्धा बघा पहिल्या श्लोकात आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार, विद्वान सर्वत्र पूज्यते. पुढचा प्रश्न आहे, चतुर्थम पदम लिखत, म्हणजे आपल्याला चौथे पद लिहायचं आहे. बघा, जसे विद्वान विद्वत्वम, तसंच नृपः, इथं काय येणार, नृपत्वम, म्हणजेच आपण इथं लिहिणार नृपत्वम. पुढचा प्रश्न बघा, समूहेतर पदम चिनुत, म्हणजे आपल्याला समूहातून हे एक वेगळं पद काढायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा त्यांनी शब्द दिलेले आहेत, भूपः, महीपालः, पार्थिवः आणि पंडितः. आता बघा, भूपः, महीपालः आणि पार्थिवः हे शब्द राजाला समानार्थी शब्द आहेत, आणि पंडितः हा शब्द आपल्याला वेगळा दिसतोय, म्हणून आपण पंडितः हे समूहेतर पद लिहिणार. पुढे आहे, प्राज्ञः, विचक्षणः, चाणाक्षः आणि क्षितिपतीः. आता बघा, हे जे सगळे शब्द आहेत, प्राज्ञः, विचक्षणः, चाणाक्षः, हे शब्द बुद्धिमान माणूस किंवा विद्वान माणूस याला समानार्थी शब्द आहेत, आणि क्षितिपती म्हणजे राजा, मग हा आपल्याला वेगळा दिसतोय, म्हणून आपण इथे समूहेतर पद क्षितिपतीः लिहिणार. आता आपण दुसऱ्या श्लोकाचे प्रश्न बघूयात. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरत, म्हणजे आपल्याला एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. तर बघा, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कीदृशः कुरंगः न कदापि दृष्टः, म्हणजे कशा प्रकारचं हरिण कोणी पाहिलेले नाही, कधी कोणी पाहिलेले नाही. तर कसं, सोन्याचं हरिण कोणी कधी पाहिलेलंही नाही, म्हणून आपण काय लिहिणार, हेमकुरंगः न कदापि दृष्टः. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते, म्हणजे सुवर्णस्य म्हणजे काय, सोन्याच्या, आणि कुरंगस्य म्हणजे हरणाची, तृष्णा म्हणजे काय, तर हाव कोणाला झाली होती, तर किंवा कोणाची होती. तर सुवर्णस्य म्हणजे सोन्याच्या हरणाची हाव कोणाला होती, रघुनंदनाला, म्हणजेच कोणाला, रामाला होती. म्हणजेच बघा, आपल्या दुसऱ्या श्लोकामध्ये तसं आहे, तथापि तृष्णा रघुनंदनस्य. म्हणून आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार, सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा रघुनंदनस्य जायते. पुढचा प्रश्न आहे, मेलनम कुरुत, म्हणजे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता बघा, इकडे आपल्याला डाव्या साईडला कुरंगः, रघुनंदनः, तृष्णा आणि बुद्धिही असे शब्द दिसत आहेत. तर त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा, आता कुरंगः म्हणजे काय, तर हरिण, आणि बघा यामध्ये तुम्ही बघितलं उजव्या साईडला, तर प्रज्ञा, पिपासा, मृगः आणि रामः असे शब्द आहेत. तर तुम्हाला माहीत असेल, मृगः म्हणजे काय, तर हरिण, म्हणून आपण कुरंगःला काय लिहिणार, तर मृगः लिहिणार, कुरंगः मृगः. पुढे आहे, रघुनंदनः. आता रघुनंदन म्हणजे काय, तर राम, म्हणून आपण रघुनंदनाला लिहिणार रामः. तसंच बघा, पुढे तृष्णा म्हणजे काय, हाव किंवा तहान आपण म्हणू शकतो. तर इथे पिपासा हा जो शब्द आहे तो तहान यासाठी आहे, म्हणून आपण तृष्णाला पिपासा लिहिणार. पुढे आहे, बुद्धिही म्हणजे बुद्धी, तर त्याला प्रज्ञा हा शब्द आहे समानार्थी, म्हणून आपण त्यांच्या अशा जोड्या लावलेल्या आहेत. कुरंगहला मृगः, रघुनंदनहला रामः, तृष्णाला पिपासा आणि बुद्धिहीला प्रज्ञा. पुढे बघा, तिसऱ्या श्लोकाचे प्रश्न, एक वाक्यानं उत्तर, एका वाक्यात उत्तर लिहा.
कीदृशम अक्षरम नास्ती म्हणजे कशा प्रकारचे अक्षर नसते. म्हणजेच बघा तिसरा श्लोक बघूया आपण. बघा अमंत्रम अक्षरम नास्ती म्हणजे काय तर अमंत्रम अक्षरम न अस्ति म्हणजे मंत्र नाही असे अक्षर नाही. म्हणून बघा त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय की दृश्यम अक्षरम नास्ती म्हणजे कशा प्रकारचं नाही तर आपण उत्तर लिहिणार अमंत्रम अमंत्रम अक्षरम नास्ती. पुढचा प्रश्न आहे की दृश्यम मूलम नास्ती म्हणजे कशा प्रकारचे मूळ नसते. तर तिसऱ्या श्लोकात बघूया पुन्हा. नास्ती मूलम अनौषधम म्हणजे काय अनौषधम मूलम न अस्ति म्हणजेच काय ज्याच्यात औषधी गुणधर्म नाही असे झाडाचे मूळ नाही. म्हणून आपण बघा पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार अनौषधम अनौषधम मूलम नास्ति असं. पुढचा प्रश्न आहे की दृश्यः पुरुषः नास्ति म्हणजे कशा प्रकारचा पुरुष किंवा माणूस नसतो. तर त्याच्यात आहे बघा अयोग्यः पुरुषः नास्ति म्हणजे काय अयोग्य असा माणूस नसतो. म्हणून आपण इथे लिहिणार अयोग्यः पुरुषः नास्ति. पुढे आहे कह दुर्लभः म्हणजे कोण दुर्लभ आहे. तर तिसऱ्या श्लोकातच याचं सुद्धा उत्तर आहे योजकस्तत्र दुर्लभः म्हणजे काय ते तत्र योजकः दुर्लभः म्हणजे योजना करणारा तिथे मिळणे कठीण आहे. म्हणून आपण काय लिहिणार योजकः दुर्लभः इथे विसर्ग आहे योजकः. तसंच आता आपण चौथ्या श्लोकाचे प्रश्न बघूयात. मेलनम कुरुत म्हणजे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता बघा बलिही बद्धः सुयोधनः बद्धः रावणः विनष्टः असे आपल्याला इकडे दिसतंय आणि इकडं अतिमानात लवल्यात अतिदानात असं दिसतंय. आता बघा बलिही बद्धः म्हणजे काय तर बळीराजा बांधला गेला किंवा पराभूत झाला. कशामुळे तर अतिदानात. बघा आपल्याला माहिती आहे बळीराजा हा दानशील राजा होता आणि आपल्या चौथ्या श्लोकात सुद्धा त्यांनी तसंच सांगितलेलं आहे. बघा अतिदानात बलिर्बद्धो म्हणजे काय तर दान करण्याच्या अतिरेकामुळे बळीराजा हा बांधला गेला किंवा पराभूत झाला. म्हणून आपण बलिही बद्धः अतिदानात असं लिहिणार. सुयोधनः बद्धः म्हणजे सुयोधन बांधला गेला कशामुळे किंवा पराभूत झाला कशामुळे त्याचा विनाश झाला कशामुळे तर अतिमानात म्हणजे काय गर्विष्ठपणाच्या अतिरेकामुळे सुयोधन सुद्धा बांधला गेला. ते पण आपल्या श्लोकामध्ये आहे बघा अतिमानात सुयोधनः आणि पुढे आहे विनष्टो रावणो लवल्यात. आता त्याचंच आपल्याला तसंच पुढे सुद्धा दिलेलं आहे रावणाचं सुद्धा. रावणः विनष्टः म्हणजे रावणाचा नाश झाला कशामुळे तर अति लवल्यात किंवा लवल्यात अति लवल्यात म्हणजेच परस्त्रीचा लोभ धरल्यामुळे रावणाचा सुद्धा विनाश झाला. म्हणजेच बलिही बद्धः अतिदानात सुयोधनः बद्धः अतिमानात आणि रावणः विनष्टः अति लवल्यात किंवा लवल्यात असं आपल्याला पुढे लिहायचं आहे समोरासमोर. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बलिही कस्मात बद्धः. आत्ताच आपण बघितलं हे जे सगळं वरचं होतं तसंच आहे हे सुद्धा. बघा बलिही कस्मात बद्धः तर बळीराजा अतिदानात बद्धः म्हणजे आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार बलिही अतिदानात बद्धः. पुढे आहे सुयोधनः कस्मात बद्धः तर सुयोधनः अतिमानात बद्धः. पुढे आहे रावणः कस्मात विनष्टः तर रावणः लवल्यात विनष्टः किंवा अतिलवल्यात विनष्टः हे वरच्यासारखंच आहे. पुढे आहे किम सर्वत्र वर्जेत म्हणजे काय सगळीकडे किंवा सर्व बाबतीत टाळावे. तर बघा आपल्या चौथ्या श्लोकामध्ये आहे
अति सर्वत्र वर्जेत म्हणजे काय तर सर्वच बाबतीत अतिरेक टाळावा, म्हणून आपण याचं उत्तर लिहिणार अति सर्वत्र वर्जेत. बघा, चौथ्या श्लोकाचे प्रश्न झाले. आता 5व्या श्लोकाचे प्रश्न. रिक्त स्थानम पूरयत म्हणजे आपल्याला या गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. तर बघा, विशेषणम आणि विशेष्यम असं आपल्याला कॉलम दिसतात. तर विशेष्यम मध्ये आहे पहिल्यांदा लंका. तर आता आपण आपला श्लोक आधी बघूया. बघा, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आता बघा, लंकेचं काय विशेषण आहे? लंका कशी आहे? तर स्वर्णमयी लंका म्हणजे काय? सोन्याची लंका. म्हणून आपण म्हणजेच बघा, आपण विशेषणम मध्ये काय लिहिणार? इथे लिहिणार स्वर्णमयी. बघा, पुढे आहे गरीयसी म्हणजे काय तर अधिक श्रेष्ठ आहे. आता आपल्या 5व्या श्लोकामध्ये बघूया. बघा, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणजे काय तर आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून आपण काय लिहिणार इथे? बघा, इथे 2 गाळलेल्या जागा आहेत. तर आपण इथे लिहिणार जननी आणि इथे जन्मभूमी ही लिहिणार. आता 6व्या श्लोकाचे प्रश्न बघूया. एक वाक्येन उत्तरत म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा. हाराः कीदृशाः असा पहिला प्रश्न आहे. आता आपला आधी श्लोक बघूया. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलाः. यामध्येच आहे बघा, पहिल्याच ओळीमध्ये आहे. हार कसे आहेत? तर चंद्रोज्ज्वलाः हाराः म्हणजे काय? चंद्रासारखे तेजस्वी हार. म्हणून आपण इथे उत्तर काय लिहिणार? तर हाराः चंद्रोज्ज्वलाः. पुढे आहे मूर्धजाः कीदृशाः. मूर्धजाः म्हणजे काय तर केस. तर केस कसे आहेत किंवा कशा प्रकारचे आहेत? तर बघा, पुढे आहे न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः म्हणजे काय? अलंकृताः मूर्धजाः म्हणजे काय? नीट रचना केलेले केस. म्हणून आपण इथे लिहिणार मूर्धजाः अलंकृताः. पुढे आहे यथार्थम भूषणम किम म्हणजे खऱ्या अर्थाने भूषण काय आहे? तर वाग्भूषणम यथार्थम भूषणम म्हणजे आपली वाणी हेच खरं आपलं भूषण आहे. म्हणून आपण इथे लिहिणार वाग्भूषणम यथार्थम भूषणम. पुढे आहे का पुरुषम समलंकरोती म्हणजे कोण माणसाला खऱ्या अर्थाने अलंकृत करते? तर संस्कृतावाणी म्हणजे काय? तर संस्कृत ही वाणी माणसाला खऱ्या अर्थाने अलंकृत करते. म्हणून आपण लिहिणार संस्कृतावाणी पुरुषम समलंकरोती. पुढे आहे पुढचा प्रश्न समानार्थक शब्दान मेलयत म्हणजे बघा, आपल्याला इथे समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, मूर्धजाः म्हणजे काय? तर केस. म्हणून बघा, इथे आहे केशाः असं आहे शब्द. म्हणून मूर्धजाः केशाः समानार्थी शब्द. केयुराः म्हणजे काय? तर बाहुभूषणे दंडात घालण्याचे दागिने. म्हणून त्याला शब्द आहे बघा इथे बाहुभूषणानी. म्हणून आपण त्याला बाहुभूषणानी हा समानार्थी शब्द लिहिणार. पुढे आहे कुसुमम म्हणजे काय? तर फूल. तर त्याला संस्कृतमध्ये समानार्थी शब्द आहे प्रसूनम म्हणजे सुद्धा फूल. आता बघा, आत्मनेपदी या भाषाभ्यास आपण बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा कुसुमम प्रसूनम हे शब्द समानार्थी आलेले आहेत. पुढे आहे वाणी. तर याला कोणता समानार्थी शब्द आहे? तर भाषा. वाणी भाषा. पुढे आहे भूषणम. याला आहे समानार्थी शब्द अलंकार हो. अशा प्रकारे आज आपण सूक्तिसुधाचा भाषाभ्यास बघितलेला आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादाः.